खेकडा भजी करताना ना पाण्याचा वापर केला ना इनो ना सोडा, तरी पण आपली भजी बघा किती कुरकुरीत झालेली आहे. खेकडा भजी कशी बनवायची, त्यासाठी काय काय टिप्स आहेत ते आपण बघूया. त्यासाठी लागणारं साहित्य: पाव टीस्पून हळद, अर्धा टीस्पून तिखट मसाला आहे, 1 टीस्पून घरचा जो रेग्युलर मसाला असतो तो घेतला आहे आणि चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे, चिमूटभर हिंग घ्यायचं आहे, पाव टीस्पून ओवा घ्यायचा आहे. 1 प्लेटभर भजी करण्यासाठी आपल्याला लागणार आहेत 2 मोठे कांदे. कांद्याची साल काढून कांदे उभे पातळ असे चिरायचे. हे बघा अशा पद्धतीत हे कांदे चिरलेले आहेत. त्यात मीठ घालायचे आणि ते चांगले असे चुरून घ्यायचे. बेसन पीठ घेतले. बेसन पीठ कांद्यामध्ये मुरेल एवढंच घालायचे. 1 टीस्पून धणे जाड भरड असे वाटून घेतलेले आहेत. 2 बारीक चिरलेल्या मिरच्या घेतलेल्या आहेत, तर त्यासुद्धा बारीक कापलेल्या आहेत. जर तुम्हाला आवडत असेल तर मिरची घाला, जर लहान मुलं खाणार असतील तर मिरची घालू नका. त्यात मिरचीने वेगळी एकदम चव येते त्याला, त्यामुळे मिरची घातलेली आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर पण घालायची आहे आणि हा कांदा. 1 टेबलस्पून तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. ह्या पातळ चिरलेल्या कांद्यामध्ये थोडंसं मीठ घालून ते थोडं चुरून घेतलेलं आहे, म्हणजे त्याला थोडं पाणी सुटतं. त्या कांद्यामध्ये आता आपण बेसन पीठ मस्त असं चाळून घालायचं आहे. जर तुम्ही पहिल्यांदाच कांदा भजी करत असाल तर सगळं पीठ एकाच वेळी कांद्यात टाकायचं नाही आहे. 1-1 चमचा हळूहळू करून पीठ मिक्स करा, म्हणजे तुम्हाला अंदाज येईल आणि तुम्ही पीठ व्यवस्थित भिजवू शकाल. मी कांद्यामध्ये ऑलरेडी मीठ घातलं होतं, त्यामुळे यात पिठामध्ये मी थोडंसं मीठ घालणार आहे. ओवा हातावर घेऊन मस्त असं चुरायचं आहे. त्याचा छान सुगंध येतो आणि मग तो भजीच्या पिठात मिक्स करायचं आहे. उरलेलं सगळं साहित्य भजीच्या पिठात ॲड करून मग व्यवस्थित ती भजी, जो कांदा आहे तो चांगला चुरून घ्यायचा आहे. त्याला पाणी सुटतं. कांद्याला सुटलेल्या पाण्यातच भजीचं पीठ आहे ते भिजवून घ्यायचं आहे. त्यात एक्स्ट्रा पाणी अजिबात टाकायचं नाही आहे. त्यात व्यवस्थित असं पीठ भिजून तयार होतं. तुम्ही बघू शकता घट्टसर असं पीठ भिजून तयार झालेलं आहे. जर पीठ अगदीच कोरडं वाटलं तर त्यात पाण्याचे असे थोडेसे शिंतोडे मारा. जर जास्त पाणी घातलं तर मग भजी आहेत ती एकदम नरम होणार, कुरकुरीत होणार नाहीत. तर ही आता तळायला घेतलेली आहे. तळताना गॅस मिडियम ठेवायचा आहे, फास्ट करायचं नाही आहे. कांदा भजीचं पीठ भिजवल्या लगेच भजी करायला घ्यायची, नाहीतर परत कांद्याला पाणी सुटणार आणि भजी नरम होणार. त्यामुळे लगेच भजी तळायला घ्यायची. तेल गरम झाल्याशिवाय भजी तेलात सोडायची नाही आहे, नाहीतर तेल खराब पण होणार आणि भजी नीट निघणार नाही. भजी कढईला चिटकून बसणार. त्यामुळे गरम तेल झालं की मग ते भजीचं बॅटर आहे ते त्यात सोडायचं आहे. भजी तेलात सोडताना असं खास शेप असा नसतो भजीला, कारण ती खेकडा भजी आहे, त्यामुळे त्याला असं थोडंसं पसरवून सोडायची. तिला असं गोल शेप द्यायचा नाही आहे. गोल शेप दिला तरी पण ती नरम होणार, कारण गोल शेप दिला तर वरून क्रिस्पी होणार आणि आतून सॉफ्ट होणार कांद्यामुळे. त्यामुळे तो गोल शेप पण नाही द्यायचा आहे. असं ओबडधोबड अशी ती पसरवून तेलात टाकायची, म्हणजे ती छान अशी खेकडा भजी होते. ही बघा तुम्ही बघू शकता. हिरव्या मिरच्या जर तुम्हाला तळायच्या असतील तर त्या हिरव्या मिरच्या असतात त्यामध्ये त्यांना चीर द्यायची आणि त्यात मीठ घालायचं आणि मग त्या तळायच्या. मिरच्यांमधल्या बिया काढून मग त्यात मीठ भरायचं, म्हणजे ते तिखट लागत नाही. मस्त एकदम टेस्टी लागतात त्यासुद्धा. भजीबरोबर हिरव्या मिरच्या छान लागतात, तर तुम्ही करून बघा. तेलाचं मोहन सोडा न घालता ही भजी केलेली आहे, तर एकदा या पद्धतीत भजी करून बघा. मस्त क्रिस्पी कुरकुरीत अशी भजी होते. भजीसोबत लसण्याची सुकी चटणी मस्त एकदम लागते. तर गरमागरम भजी सर्व करा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट्स करून सांगा. लाईक करा, शेअर करा.
नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सो मच.